नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ही मोठी अपडेट आहे। खरं तर या ठिकाणी मुलाखतीशिवाय किंवा शिक्षक शिक्षण सेवक पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर झालेला आहे। पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी हा प्रेस नोट आहे। दिनांक 27/8/2026 चा जास्तीत जास्त आपण पाहणार आहोत। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा। चला या ठिकाणी वेळ वाया न घालवता पवित्र पोर्टल शिक्षक भरती मोठी अपडेट काय आहे, या प्रेस नोट म्हणजे आजच्या या प्रेस नोट मध्ये काय अपडेट देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता शिक्षक भरती संदर्भात ही मोठी अपडेट आहे। आज दिनांक 27/8/2026 हा प्रेस नोट काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। या पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती सन 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार या प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत पहिला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। दुसरा आहे सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली आहे। या चाचणीसाठी एकूण 2,28,808 उमेदवारांनी या ठिकाणी नोंदणी केलेली होती। त्यापैकी 2,11,308 उमेदवार या चाचणीस या ठिकाणी प्रविष्ट झाले। त्यातील उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले 170,108 आहेत। मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक 1/5/2026 ते 20/8/2026 या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या आहेत। त्यासाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत। पदभरतीसाठी उमेदवाराची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापनानिहाय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील, व्यवस्थापन मुलाखतीशिवाय पदसंख्या आणि शिफारस होत असलेली पदसंख्या, जिल्हा परिषद, नगरपालिका परिषद, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतन, खाजगी शैक्षणिक संस्था, तब्बल मुलाखतीशिवाय पदसंख्या 19,754 आणि शिफारस होत असलेली पदसंख्या जी आहे 13,119 आहे। पाहू शकता तुमच्या समोरच आहे। आणि पदन्याय रिक्त पद आणि रिक्त व शिफारस झालेल्या पदांचा जो तपशील आहे इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी तब्बल मुलाखतीशिवाय पदसंख्या 19,754 आणि शिफारस होत असलेली पदसंख्या 13,119। खरं तर समांतर आरक्षणातील माजी सैनिक 15%, अंशकालीन 10% याप्रमाणे जाहिरातीतील पदे मंजूर आहेत। त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने 2,760 पदे व 1,760 पदे रिक्त राहिली आहेत। तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील 802 व पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे 1408 पदे रिक्त राहिली आहेत। सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड घेऊन भरण्यात येणार आहेत। मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांना SMS द्वारे देखील कळवण्यात येत आहे। उमेदवारांना या TET या ठिकाणी पाहू शकता या संकेतस्थळावरती भेट देऊन आपल्या निवडीची देखील स्थिती या ठिकाणी पाहता येणार आहे। सध्या उमेदवाराच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवाराच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे। व्यवस्थापना न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर म्हणजे डाउनलोड या मेनूमध्ये देण्यात येईल। निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत आपले म्हणणे किंवा मागणी इत्यादी बाबींसाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे। EDU पवित्र 2025 grcc@gmail.com या ईमेलवरती दिनांक 6/9/2026 अखेरपर्यंत या ठिकाणी पाठवाव्यात, जेणेकरून त्याची देखील योग्य ती दखल घेतली जाईल। निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा। पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने ही जी पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भाची मोठी अपडेट आहे। म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार
प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय पदांच्या निवडीसाठी शिफारस यादी आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. संपूर्ण सविस्तर अशी प्रसिद्धीपत्र म्हणजे गुणवत्ता जी यादी आहे म्हणजे शिफारस यादी आज या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे गुणवत्ता यादी जाहीर झालेला आहे. पाहू शकता. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.